नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 5 एप्रिल. टाईम होते 12:47 आणि दिवसाची पहिलीच ऑर्डर लागली आहे फायरबॉल चायनीज. रेस्टॉरंटवरती रीच आहे पण ऑर्डर रेडी नाही आहे आणि ही ऑर्डर घेऊन जायची आहे खारघर सेक्टर 15. ऊन बघा किती आहे, ही गाडी माझी उन्हात आहे. काल वादळ आला आणि आज कडक ऊन पडतोय. असो, चला काही नाही. जो कस्टमर वेलकम नाही बोलणार त्याला एक्स्ट्रा रेटिंग. कसं आहे, 1 तासानंतर एक ऑर्डर झाली आपली. कार्तिक बाली ह्याला मी काही भेटलो नाही आहे पण तरी पण रेटिंग अशी देऊ. ही आहे दुसरी ऑर्डर. 4 किलोमीटरचा पिकअप अँड ड्रॉप आहे. लार्ज ऑर्डर डिलेवरी. अच्छा, अजून एक रायडर असाईन झालाय. अच्छा, शोधतोय, अजून एक रायडर शोधतोय. मोबाइल नंबर ये मेरा तीसरा ऑर्डर है दिन का. ये फातोस. तो कस्टमर आपल्याला थँक्यू बोलला होता म्हणून आपण याला 5 स्टार रेटिंग दिली. ओके, आला बॅग विथ टी शर्ट आला. आता तिथे मी काढून सेल्फी काढतो बॅग विथ टी शर्टची. सेल्फी देणारच होती तेवढ्यात ऑर्डर लागली. आता काय, सेल्फी कॅन्सल. चला लोकेशनवरती. 2 वाजलेत आणि 2 वाजता आपल्या 1, 2, 3 ऑर्डर झाल्यात. म्हणजे ही 4थी ऑर्डर आहे. ॲक्च्युली मल्टी ऑर्डर होती म्हणून इथे 85 दाखवतं आहे. नॉर्मल 1 ऑर्डर होती ना, पण इथे 2 ऑर्डर झाल्या माझ्या. आता परत आलं हे पॉपअप. परत ऑर्डर लागली, परत हा पॉपअप जाईल. केला असंच आहे ना. आणि आतापर्यंत आपल्या ऑर्डर झाल्यात 5 ऑर्डर डन. 26 ऑर्डरला 400 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. पण बघू अचीव होते का नाही ते, मला वाटत तर नाही. लुक एट दिस गाइस, प्युअर पंजाबी धाबा. 50 रुपयाची टीप आहे. वरून 2 किलोमीटरचे 40 रुपये देतोय. हॅशटॅग सस्ते नशे. इथे बॅग विथ टी शर्ट, टी शर्ट, हां बॅग विथ टी शर्टचा फोटो येतोय, ऑर्डर लागतोय. फोटो येते, ऑर्डर लागतोय. भाई हे लोक ॲक्सेप्टच करून देत नाही यार, लिटरली. ठीक आहे, आता काय करू. खुशी. अरे फोटो काढून देतच नाही आहे. कॅश लिमिट बीच गोईंग ऑफलाईन. पैसे पण डिपॉझिट केले पण हे QR कोड काही वेळी स्कॅन होत नाही आतमधला. तर पैसे डिपॉझिट केले, अकाउंटमध्ये होते नशीब. नाही तर मग क्रेडिट कार्ड मारायला लागला असता. पिझ्झा हटची ऑर्डर आहे 4 किलोमीटर. लेट्स गो. तसं पण एमटीच जाणार होतो आणि चाटवेजची ऑर्डर लागली. म्हणजे आज भयंकर ऑर्डर आहेत झोमॅटोमध्ये. मला भूक पण लागली आहे. मी किती वाजेपर्यंत बुक केलं आहे हे? अच्छा, 5 वाजेपर्यंत बुक केलं आहे ना. ठीक आहे. 11 ऑर्डर झाल्यात. आता 12वी ऑर्डर लागली आहे मॅकडीची. आणि मला लागली आहे भयंकर भूक. असंच असतं, जेव्हा ऑर्डर नसतात तेव्हा काम करायची इच्छा होते आणि जेव्हा ऑर्डर असतात तेव्हा अशी भूक वगैरे लागते, मन विचलित होतं. ठीक आहे, गो टू होम ॲक्टिवेट करून टाकतो. कामोठे आणि वी आर गुड टू गो. तर मी जेवणासाठी नाही, जेवण तर बाहेरच केलं होता. अप्रॉक्सिमेटली 5 वाजता आपली शिफ्ट कंप्लीट झाली. त्यानंतर मग खारघरमधून कळंबोलीमध्ये आलो. कळंबोलीमध्ये आल्यानंतर पेटपूजा केली. पेटपूजा केल्यानंतर थोडा फ्रेश व्हायला आलो आणि आता बरोबर 5:18 होत आहेत. तर आता लॉग इन करतो मी. मोबाईल चार्जिंगला लावला आहे तिकडे. वेट. आता पंख्याच्या आवाजामुळे माहीत नाही कसा आवाज येईल, पण असू दे. हे बघा, 6 ते 7ची गिग बुक आहे आपली. आता आपल्या फक्त काय करायचं आहे, गो ऑनलाईन. डिवाइस काय होतं हे, अच्छा ते डिवाइसचं लोकेशन.
आणि आता आपण लॉग इन आहोत. ऑर्डर लागली की लगेच जायचं. आय थिंक आता असं मला वाटतं की आता पनवेल साईडची ऑर्डर लागतील, कारण ही खारघरमधून करंजवाडीची ऑर्डर लागली आहे 9 किलोमीटर. ही काय खतरनाक ऑर्डर लागली आहे. 3.5 किलोमीटरचा पिकअप, 10 किलोमीटरचा ड्रॉप, लार्ज ऑर्डर डिलेवरी. अजून एक रायडर असाईन झाला आहे. आता मला पोचायला जवळजवळ 15 मिनटं लागतील, कारण मी आता सध्या करंजवाडीमध्ये आहे आणि 3.5-4 किलोमीटर जायचं आहे. 10 किलोमीटर आहे म्हणजे खूप जास्त चान्स आहेत की हिरानंदानी साईडचे असू शकते ऑर्डर. बाकी तो रायडर पोचला ना तो मला फोन करेल. तुमच्यामध्ये किती आहेत? 4 आहेत. अच्छा 4 आहेत ना. हो. किती वाजता आला? 10. बाईक चालली आहे 123 किलोमीटर बरोबर राऊंड फिगर. आणि आजची अर्निंग बघा 1189.68. 19 ऑर्डर कंप्लीट, 275 रुपीचा इन्सेंटिव्ह अचीव. ऑर्डर अर्निंग आहे 914. आणि 26 ऑर्डरवरती 400 रुपयाचा इन्सेंटिव्ह होता, मात्र मी तो केला नाही कारण 12 ते 5मध्ये खूप चांगल्या ऑर्डर झाल्या. म्हणजे जवळपास म्हणजे 12 ऑर्डर झाल्या होत्या आणि 500 रुपयाची अर्निंग झाली होती. पण त्यानंतर मी जेवायला घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मग ज्या त्याने ऑर्डर मला लांब लांबच्या पाठवल्या. कुठून सुरुवात झाली आपली? इथून. ही लांबची ऑर्डर, ही लांबची ऑर्डर, ही मल्टी ऑर्डर, ही मल्टी ऑर्डर. मल्टी ऑर्डरचं सीन असंच आहे की टाईम वेस्टिंग खूप जास्त होतं. तर त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह अचीवसाठी आहे बेनिफिट, बट तो पैसे पण कमी देतो आणि टाईम वेस्ट पण जास्त होतो. तर तसा वाला सीन आहे. ठीक आहे. ओव्हरऑल नाईस डे. 10 तासामध्ये 1189 रुपयाची अर्निंग झाली आहे. नॉट बॅड. गाडी पण बऱ्यापैकी लिमिटमध्येच चालली आहे. आणि उद्या आहे संडे. अप्रॉक्सिमेटली पॉपअप येत होता, तर 500 रुपयाचा काहीतरी इन्सेंटिव्ह आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये.